लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल. सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. अतिशय आनंदाची बातमी. पुन्हा नोव्हेंबरचा हप्ता वाटप सुरू. लगेच डिसेंबर आणि जानेवारी लाडक्या बहिणींचा हप्ता वाटप सुरू होणार. परंतु योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे बघा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं नाव वगळलेलं आहे. अशा लाडक्या बहिणींना हप्ता कसा मिळवायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबत अतिशय आनंदाच्या बातम्या आहेत. नवीन वर्षासाठी मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट वाटप सुरू आहे. पहिलं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचं. होय, आपल्याला मकर संक्रांती अगोदर आता गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजेच 2490 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी 2490 रुपये गॅस सिलेंडरचे भेटलेले नाहीत. सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आता आपल्याला आलेली आहे. आणि लक्षात घ्या, नोव्हेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नाही. त्यांचा आज पुन्हा वाटप सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून पुढे नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणार आहे. आणि आता येत्या 2 दिवसात म्हणजे उद्यापासूनच 2 ते 3 दिवस आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची बातमी आहे. खूप महत्त्वाचं काम करायचं तुमचं बाकी आहे. आणि इथं लाडकी बहिणीने जर बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना आला आहे. परंतु डिसेंबर जानेवारीचा हप्ता येण्यासाठी काय करावं लागणार? ज्या लाडक्या बहिणींना KYC केले त्यांचं काय? भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु सगळं करून सुद्धा त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. मग चूक कुठे झाली आहे? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. कारण तुमच्यासोबत सुद्धा हे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ हा खूप खास असणार, खूप महत्त्वाचा असणार. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना हा प्रश्न सारखा पडत आहे. मी कमेंट सेक्शन चेक केलं तर तेच आहे, दादा आम्हाला KYC केले पैसे नाही आले, KYC केले पैसे नाही आले, आमची KYC चुकले, काय करायचं? आम्हाला डिसेंबर जानेवारी हप्ता कधी येणार? आमचं नाव कुठं चेक करायचं? कसं चेक करायचं? काय करायचं? बाद झाला असेल तर काय करायचं? पुनर्अर्ज पडताळणी कसं करायचं? काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टींची माहिती एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. सोबत लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 30 प्रकारची भांडी जी आहेत ते वाटप सुरू झालेलं आहे. त्याची लास्ट डेट आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या आत तुम्हाला हे काम करायचं आहे. हा जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. त्याचं नाव आहे बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगार योजना. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही बिगारी काम करत असाल, कुठेही काम करत असाल, एक लेबर म्हणून काम करत असाल, मजूर म्हणून काम करत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टींची पूर्ण फॉर्म भरून द्यायचा आहे फक्त. आणि तिथला तुमचा जो मुकादमा आहे त्याचा एक फॉर्म भेटतो, त्याच्यावर त्याची सही आणायची आहे फक्त. बस तुम्हाला 30 प्रकारचे नवीन भांडे इथं भेटतात. सोबत आता गॅस सिलेंडरचं सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय. भरपूर लाडक्या बहिणींना इथं त्यांना असं वाटतं की सगळ्यांना सरसकट पैसे येतात गॅस सिलेंडरचे. असं नाही. लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे मी सांगतोय. ते म्हणजे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं गॅस कनेक्शन हे त्यांच्याच नावावर असणं गरजेचं आहे. गॅस कनेक्शनची KYC झालेली असणं आवश्यक आहे. गॅस कनेक्शन हे 2025च्या पूर्वीचं असावं, म्हणजे 2025 डिसेंबरच्या अगोदरचं असावं. लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही जर गॅस कनेक्शन घेतलं तर तुम्ही म्हणाल मी पात्र आहे का? तर नाही, तुम्ही पात्र नाही आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, महिला लाडक्या बहिणी म्हणजे ज्या पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना हे गॅस सिलेंडरचे पैसे हे 100% येतील. ह्याच्यामध्ये काही विवाद नाही. आता ह्याचं तारीख फिक्स झालेली नाही, त्यामुळे तारीख आज आहे उद्या आहे याचं काही नाही. तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर हे कधी हप्ता पडू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचं तुम्हाला एक सांगणं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु लाडक्या बहिणींनो, आता एक बैठक झालेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचं वारं फिरत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु 14 जानेवारीच्या पूर्वी मकर संक्रांतीसाठी 2 हप्ते डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता फिक्स केलेला आहे. होय, फक्त GR यायचा राहिला. तुम्ही म्हणाल GR कुठं आहे? GR येईल 1 दिवसात 2 दिवसात GR येईल. त्यानंतरच तुम्हाला GR आला त्या दिवशीच वाटप सुरू होणार आहे. आणि GR हा आज येऊ शकतो आणि उद्यापासून वाटप हे फिक्स तिथं होऊ शकतं आहे. कारण सरकारने त्यांना माहिती आहे निवडणूक 15 तारखेला आहे
आणि त्यांना त्याच्या अगोदर 2 हप्ते द्यावेच लागणार, कारण मकर संक्रांतीसारखा मोठा सण आहे आणि त्यांना जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यायचा असेल, लाडक्या बहिणींची मतं जर घ्यायची असतील तर त्यांना 100% हे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते हे द्यावे लागतील. कारण गेल्या वर्षीसुद्धा आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस असे मोठे सण येतात किंवा निवडणूक येतात त्यावेळेस एकदम 2 हप्ते आपल्याला लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. त्यामुळं नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तर हेच टाईम आहे, हाच टाईम आहे, निवडणुकीचा टाईम आहे. पटकन जाऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा अंगणवाडीमध्ये काम नाही झालं तर लगेच तुम्हाला महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे. लक्षात घ्या, महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे. नाही तर तुमच्या जवळच्या नगरसेवक जे उभा राहिलेले आहेत आता त्यांच्याकडे जायचं आहे. पटकन त्यांना मागणी करायची आहे. जे तुमच्या वार्डात कोणी उभा केलं आहे मतदानाला त्याच्याकडे जायचं आहे. लाडकी बहिणी आमचे हप्ते आलेले नाहीत त्यांना बोलायचं आहे. ज्या लाडकी बहिणींचे हप्ते रखडलेत तर त्यांची लगेच ते नगरसेवक असतील, महिला बालविकास अधिकारी असतील, ते लगेच काम करून देतील. कारण लक्षात घ्या, निवडणुकी अगोदर हे काम होऊ शकतं. पटापटा तुमची नावं त्यात पुन्हा एकदा ॲड केली जाऊ शकतात. त्यासाठी फक्त तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करायचे आहेत. पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करायचा आहे. आपला उत्पन्नाचा दाखला काढायचा 40 लाख रुपयेपर्यंतचा. परत तुमचं घरात कोणीही 4 चाकी नसावा, कारण नियमात सुद्धा बसणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु तुम्हाला तर सगळं माहिती आहे की भरपूर लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी आहे, सगळं आहे, तरी पण त्यांना हप्ते येत आहेत. त्यामुळं सगळं काही चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा विनंती करा, तुमचं नाव पुन्हा एकदा वाटप यादीमध्ये येऊ शकतं आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरचा हप्ता हा मिळू शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आत्ताचा हा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल, कायमचा हप्ता ठेवायचा असेल तर KYC करणं खूप गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, KYC तुम्ही करा. डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासाठी KYC महत्त्वाची आहे. डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासाठी KYC करून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव पात्र याबाबत आहे का ह्यासाठी चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. नाही तर डायरेक्ट महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. याच्यामध्ये तुमचं काही जाणार नाही आहे. तुम्हाला फक्त यांना विनंती अर्ज करायचा आहे की माझं नाव मला पाहायचं आहे, पात्र लाभार्थी यादीमध्ये यावेळेस आलं आहे का, कारण अपात्र असल्यास मला त्याचे पुनर्अर्ज पडताळणी करून माझं नाव पुन्हा एकदा लाभार्थी यादीमध्ये टाकायचं आहे. त्यामुळं ही चूक तुम्ही करू नका. भरपूर लाडक्या बहिणी शांत बसलेल्या आहेत, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय काय करायचं. डिसेंबर जानेवारी सुद्धा मी तुम्हाला काय करायचं सांगितलेलं आहे. KYC करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट रेशन कार्डची KYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आपलं बँक खातं चालू आहे का नाही चेक करा. भरपूर लाडक्या बहिणीचं झालं आहे असं की सगळं नीट आहे, बँक खातंच बंद पडलं आहे, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. हे सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. रिपीटमध्ये बघायचा आहे. काय काय प्रश्न असतील पुन्हा एकदा कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे. प्रत्येकाने प्रश्न विचारायचा आहे आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यामुळं सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. पहिली गोष्ट तुमचा जिल्हा कोणता आहे सांगायचा आहे, तुमची बँक कोणती आहे सांगायचं आहे, तुम्हाला हप्ता किती आल्यात हे सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमची KYC झाली आहे का हे सांगायचं आहे. KYCमध्ये काय प्रॉब्लेम आले का हे सांगायचं आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना KYCमध्ये प्रॉब्लेम येत आहे. दुरुस्त करण्यासाठी आपण विनंती अर्ज केलेला आहे सरकारला की दुरुस्तसाठी मुदत वाढवा. नवीन KYCची तारीख 31 जानेवारी करा, कारण असंख्य लाडक्या बहिणी अजूनसुद्धा KYCमध्ये अडकलेल्या आहेत. OTP येत नव्हता, ते तुमची चुकी होती. व्हॉट्सअप तुमची वेबसाईट नीट चालत नव्हती, त्यामुळं आमचा लाडक्या बहिणींची KYC रखडलेली आहे. त्यामुळं सरकारला विनंती आहे की जी मुदत वाढ आहे ती झाली पाहिजे. 31 जानेवारीच्या पुढे सुद्धा ही 10 दिवस द्या, म्हणजे लाडक्या बहिणींना काय होईल तर त्यांना त्यांची KYC व्यवस्थित करता येईल. कारण वेबसाईटच्या एक कारण आहे OTP येत नव्हता, वेबसाईटमध्ये बंद पडत होती. अशा कारणामुळे लाडक्या बहिणींची KYC तिथं राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत काय हे 100% कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.